नमस्कार मित्रांनो, मी प्रणित मांडवकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन थोड्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग म्हणजे एका नवीन सिरीजची सुरुवात असणार आहे, जी म्हणजे गणपती स्पेशल सिरीज. आणि ती सिरीज किती असेल, किती ब्लॉग येतील ते मला माहिती नाही, पण आता मी निघालो गावी जायला गणपतीसाठी. आपण आपल्यासोबत आता बघा प्रतीकबाई आहे, मम्मी आहे, पप्पा आहे, ज्यांना तुम्ही ऑलरेडी ओळखता. पंढरपूरचा ब्लॉग तुम्ही खूप एन्जॉय केला, खूप मस्त. मला अगदी मजा वाटली ते बघताना, की सगळ्यांनी एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला मला. खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकला होता, आतासुद्धा खूप मोठ्या गॅपनंतर टाकतोय. तर आता पण निघू. किती ट्रॅफिक मिळतं, आपण बऱ्यापैकी लवकर निघालो आहे 5:30पर्यंत. आमचा टार्गेट होता 4 वाजताचा. टार्गेटनुसार तर आम्ही 1.5 तास तरी मागे आहोत, पण ठीक आहे, बघूया पुढे कसं ट्रॅफिक वगैरे काय मिळतं आहे, तसं आम्ही सगळं अपडेट देत राहतो. आणि आपल्यासोबत आता प्रतीकबाई आहेत, ते आता सध्या मी ड्रायव्हिंग करतोय तोपर्यंत आपले कॅमेरामॅन तेच असणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे गाडीची पूजा वगैरे झालेली आहे. आता थोड्याच वेळात थोडंसं सामान ॲडजस्ट करून आपण पुढच्या प्रवासाला निघूया. आपण आतमध्ये बसून घेऊ, मग निघायला मोकळे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या प्रवासाला सुरुवात होते. कंटिन्यू बघत राहा व्लॉग. रोडचे अपडेट पण तुम्हाला देतो पुढे जाऊन. सध्या तरी इथं काही नाही आहे. पुढे पनवेल क्रॉस केल्यावरती रोडचे अपडेट थोडे मिळतील तुम्हाला. ट्रॅफिक वगैरे किती आहे काय ते तुम्हाला कळवतो. तोपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, मंडळींनो, आम्ही पनवेलला थांबले CNG भरायला. हे प्रतीक भाऊ ड्रायव्हिंग करतात आता. आणि सुरुवातीलाच नवीन गतिका म्हणजे काय बोलतो ते अरे काय बोलायचं, हे बघा, हे वायपर बघा, इथंच येऊन थांबलंय. त्याची मोटार गेली आहे, चालूच होईना. आणि पाऊस एवढा धो 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 पडतोय. काय सांगायचं. तिकडे ट्रॅफिक बघा, लाइटिंग दिसत आहेत ना, हे तोरणं नाही आहेत गणपतीची, ते आहेत. हे ट्रॅफिक आहे, आणि ट्रॅफिक फुल आहे आज. सगळ्या स्पेशल लक्झरी पण लवकर, हा स्पेशल एसट्या पण लवकर सोडलेल्या आहेत यात. वायपर बंद झालं. हा हा बाय, हे बाय, झाले 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 हे बाय, वायपर सुरू झाले. काय म्हणताय, झाले ना? नाहीतर 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 काय, बांबू 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 होते, बांबू होते. मित्रांनो बघा, तिकडे जायचं, तिकडे CNG भरायचं, आणि नंतरला pelty.com ना भाई अडवली. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलेलो आहोत गावी. आम्ही रात्री जवळपास 3:30-4 वाजता आम्ही गावी पोचलो, आणि आल्यानंतर जरा आराम केला. खूपच थकलो होतो. जरा प्रवास थकावटीचा असतो इकडे स्वर्गात येण्याचा. रस्ता पण तसाच होता. आणि आता बघा, आम्ही लगेचच इकडे सगळं सामान काढून ठेवलं उठल्यावरती, आणि बाई लगेच करवत आणि हे घेऊन आम्ही कामाला लागलो. आता पटापट
मकर बनवायला घेऊया. जास्त वेळ नाही, आमचा तामझाम पण जरा मोठा आहे मकराचा. सो लगेचच सुरुवात करूया. टाइमलेसमध्ये तुम्हाला सगळं दिसेलच. जास्त बोलत बसत नाही. काम बघा आणि एन्जॉय करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, तुम्ही आम्हाला आमच्या जुन्या ब्लॉग्समध्ये बघितलं असाल, हे आमचं घराच्या खालचं अंगण आहे. हे चिकूचं झाड, हे चिकूचं आहे ना म्हणते, दिशी चिकूचं झाड. आणि हे जे आहे, हा माझं माल मटेरियल आहे. ह्यातनं आता डेकोरेशनचं सामान आपण काढायचं आहे. म्हणजे तो उघडायच भाई पण आमच्या ब्लॉग मध्ये स्टील बॉडी. हाय बाई बाई. मित्रांनो हे बघा, एवढं सगळं रिपा बोलतो आपण ह्याला. ह्या काढल्या जातात, ह्या उचलून आपल्या खळ्यात न्यायच्या आणि खळ्यात काम रिझ्यूम करायचं परत, जे पॉज झालंय ते. तर मंडळी, आत्ता आपलं असं डेकोरेशन थोडंसं थांबवून आपण मूर्ती आणायला झालोय गणपतीची. डेकोरेशनचं काहीच एवढं एवढं झालंय. एक पिलर इथे रेडी झालाय, बाकीचं आपलं सामान इकडे रेडी ठेवलंय. येऊन मग कंटिन्यू करू. आत्ता चालू आहे आपण बाप्पाची मूर्ती आणायला आपल्या गोटू दादाकडे. ड्रायव्हर रेडी आहे गाडी काढून. आपल्याला फक्त बसायचंय आणि जायचंय. मित्रांनो, मस्त आपण गणपतीचा पाठ घेऊन निघालोय. आता बसूया गाडीत आणि निघूया. दरवाजा उघड. चला चला चला. कम ऑन. गणपती बाप्पा मोरया. बाई तोरो भारी दिसते, भारी गणपतीची स्वारी. आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते, भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकण. मित्रांनो, इथं आपण आलो होतो. आपला दादा आहे मूर्तिकार, त्याच्या फॅक्टरीत मध्ये भरपूर गर्दी होती. बराच वेळ गेला, 1 तास तरी गेला. आणि आम्ही काय आलं ते आज काय घडलं, काय घडलं कुठलं काय मूर्तीचं. मूर्ती मातीची सांगितली तर मातीची अवेलेबल नव्हती. तर आपण आता ही मूर्ती चूज केली आहे. आणि आता आपण इथून निघतोय, लगेचच घरी जाऊ. चलो चलो. आपले गणपती दाखव. आपले गणपती दाखव. तुम्हाकडचे सगळे गणपती दाखवतो. बघा, खूप मोठे मोठे गणपती सुद्धा आहेत आणि लहान गणपती सुद्धा आहेत. कोणता? हा बघा, हा फेटा
बांधलेलं आहे नंतरला. खूप सुंदर सुंदर आहेत. ही म्हणजे ही मूर्ती आवडली होती. बघा मूर्तिकार, बघा मूर्तिकार. दादा हाय कर, दादा ब्लॉग मध्ये हाय कर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे म्हणते चप्पल बघा तुझ्या तिथे. बघू बघू बघू. दुसऱ्या पाटावरती उचलून ठेवायचं नंतर. आता ठेवायचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे बघा मित्रांनो, आपण गणपती बाप्पाचा आणला. त्याची मेन स्वारीच आणली नव्हती, त्या आपण स्वारी आणली बघा, कलरफुल स्वारी. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. DJ Sunny. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुपुरस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसताराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय. तर मित्रांनो, आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी आणलेलं आहे आणि मकराचं काम आता परत रिझ्यूम करूया. आम्ही त्याआधी आम्ही मगाशी जे बोलत होतो, म्हणजे मातीची मूर्ती दरवर्षी इको फ्रेंडली मूर्ती आणतो आणि कारण की तेच म्हणजे परत ते POPनी बरंच नदीमध्ये वगैरे प्रदूषण वगैरे होतं. पण ठीक आहे, यावर्षी ते त्यांच्या 2 मूर्त्या ज्या होत्या त्या त्यांना क्रॅक केला आणि मग ते तसं देता येत नाही. मग आम्ही अचानक मग ही मूर्ती पसंत केली आणि आता आपला घरी बाप्पा आलेला आहे. आपण लगेचच परत मकराचं काम रिझ्यूम करूया, कारण खूप काम बाकी आहे. एका दिवसामध्ये आम्ही कसं डेकोरेशन करतोय ते बघायला तुम्ही सुद्धा उत्सुक आहातच, पण आता आम्ही सुद्धा थोडंसं प्रेशरमध्ये आलो की एका दिवसात कसं कंप्लीट करायचं. उद्या सकाळपर्यंत काही करून पूर्ण काम झालं पाहिजे. त्या हिशोबाने आपण कामाची तयारी लगेचच सुरू करूया. चला.
मित्रांनो आता आम्ही भरपूर काम करून दमलोय. टी ब्रेक झालेला आहे आमचा. हे बघा टी ब्रेक, चहा बिस्किट ब्रेक. काम कंटिन्यू होणार लगेच. हे मागच्या वर्षीचं आहे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल तर. मागच्या वर्षीचं डेकोरेशन मधले पुट्टे आम्ही यावर्षी यूज करतोय. मित्रांनो हे बघा आपल्या मकरात मधले जे 4 मेन पिलर आपल्याला बनवायचे होते ते बनवून झालेत प्रॉपरली. हे एक साईड मोकळे असणार आणि बाकी सगळे हे 4ही साईडून पॅक आहेत. 4ही बाजूने पॅक आहेत ह्या दोन्ही. आणि हे 2 एका साईडून असे ओपन असणार आहे, जे मागच्या साईडला जाणार आहे ही बाजू. असे आपले पिलर ओपन म्हणजे रेडी झालेत आता. फक्त त्याला आता कलर वगैरेचं वगैरे आता भरपूर काम आहे तसं बघायला गेलं तर. आपण याच्यात फेविकॉल मिक्स करून बनवणार. आतमध्ये पप्पा आणि मम्मी बघा काय करत आहेत, सजवायचं काम करत आहेत. मम्मी हाय कर, जबरदस्ती हाय कर तिथे. हे बघा हे लावलं माळी वगैरे, इकडचं बाकी आहेत. हो काम सुरू आहे. चलो चिपका दे सही फेविकॉल से, मिक्स किया जाए. तर मित्रांनो हे बघा आता जे प्लेन आपलं जे असं होतं एकदम असं, तर ह्याला आपण थोडंसं असं टेक्स्चर देण्यासाठी आपण टिश्यूचा वापर करून हे असं थोडं टेक्स्चर दिला त्याला. आणि त्याच्यावरती असं ते कुठं स्प्रे पेंट रे, हा स्प्रे पेंट आहे, याचा यूज करून त्याला असं पूर्ण ब्लॅक कलर देणार. हा जो आहे ना असं ब्लॅक कलर देणार. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत ना रे, त्या अनप्लांड आहेत तशा बघायला गेलं तर. बरं बघूया तर ह्या अजून हे आणि हे असे दोन्ही खांब आम्ही करून घेतो आणि बघू. 9 वाजले आहेत, बघू होऊन जाईल. तर मित्रांनो हे बघा इथे असं तो आपला पूर्ण सेट जो आपण तयार करतो तो इथे ही खाट आहे, या खाटेवरती उभा राहणार आहे. तो कसा उभा राहणार ते नाही माहिती, पण आता जरा प्रेशर तर आला आहे. आता जेवणाचा ब्रेक घेतला आहे आणि बघूया कसं होतं. तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं आणि नंतर आम्ही आमचं ते जे पिलर्स आम्ही बनवले होते त्याच्यावरती आपण टिश्यू लावले होते ते पूर्णपणे फेल गेलं आणि आमचा पूर्ण प्लॅन फसला होता. आता आम्ही ते टिश्यू काढून त्याच्यावरती डायरेक्ट स्प्रे करायचा निर्णय घेतला आहे. आणि म्हणजे त्याचा जो मध्ये गॅप होता तो आपण न्यूजपेपरने कवर करतो, टिश्यूने न कवर करता. थोडंसं परीक्षा आहे आपली, बघूया आता 1-2 तासामध्ये आपण पूर्ण एक्झॅक्ट मकर उभं करू. 12 वाजलेत. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा आणि बघूया पुढे काय होतंय. स्टे ट्यून. मित्रांनो आम्ही एकतर खूप गडबडीत आहे आणि इकडे पेंटचं काम सुरू आहे आणि लाईट गेली. काय कसं होणार आहे काय कळत नाही, पण लाईट गेली. मित्रांनो आली लाईट, आली भाय म्हणते बा, आली लाईट. असं वाटतं वाटते बाय काम करा कपाळात कपाळ हा बंद केलेली आहे बाबा. तर मित्रांनो बघा ऑलमोस्ट पण सगळा बेस तर पूर्ण क्लिअर केलेला आहे. आणि तर वाजलेत हे बघा 3:15 वाजलेत. रात्रीचे 3:15 आहेत ते तर माहिती आहे लोकांना. तरी अजून काम काय संपत नाही. मला वाटतं सकाळी डायरेक्ट 7-8 वाजताच काम संपेल. आणि इकडे पिंड सजवण्याचं काम सुरू आहे. इकडे बाप्पासाठी होय बाप्पा येऊन बसलाय ना आमचा घरात. मित्रांनो आम्ही इकडे बॅकग्राऊंडचं काम करतोय. पप्पांनी इकडे पिंड बघा कशी सजवली, पप्पा आणि मम्मीनी मिळून. दोघांना नाव घे, एकटंच नको करू. आता घेतलं ना नाव, लहान नको करू. एकटे काय लाड नको करू. तुझे आम्ही करत आहे ना लाड तसे काय. तर मित्रांनो हे बघा अशी आपण आता इथे थोडंसं बॅकग्राऊंडसाठी काम करतोय. ही फ्रेम असणार आहे बॅकग्राऊंडची अशी उभी.
अशी उभी. त्याला हे आपण ह्या ज्या ह्याला आपण काय कामट्या बोलतो ना, बांबू असतो ना मित्रांनो, बांबू. त्याला मधून तोडून बारीक बारीक त्याच्या अशा काठ्या काढल्यात आणि त्या आम्ही अशा फ्रेमसाठी बनवतोय, ज्या झिगझॅग लागतील अशा एक्स ह्याच्यामध्ये. जसं हे लादीचं तुम्हाला टेक्स्चर दिसतंय ना तसं. तर मित्रांनो गोड नको आहे तुला, गोड हवं काय करू सांग का तुला. तर मित्रांनो आम्ही काम सुरू करून बरोबर 22 तास झालेत. 24 तास व्हायच्यात तर काम नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्हाला बघायला मिळेल 1 दिवसात आम्ही कसा मकर बनवला. तुम्ही 1 दिवसात नाही 24 तासात. हा मग 1 दिवसात 24 तास असतात भाई. हे हवंय ना तुम्हाला. नाही तुम्हाला अजून नीट क्लोजअप व्ह्यूज पण देतो, जेवायचे ते गोष्टी. पण आता पुरती एवढंच. जरा मी जरा बॅकग्राऊंड पण काम करतो. नाही नको म्हणतात. आता सकाळचे 8 वाजायला आलेत, 7:45 वाजलेत. जरा नाश्ता वगैरे करतो, आंघोळ करतो, मग पूजा होणार ना. पूजा होणार, मग बाप्पाला इथे विराजमान करणार मकरामध्ये आणि नंतर मग काय तो आराम करणार. आम्ही कंटिन्यू काम करतोय, कंटिन्यू काम करतोय. 1 मिनिट पण आराम नाही केलाय वा 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 बरं आहे शाबास. मित्रांनो. हो गा मस्त गावची सकाळ आणि असा गरमागरम वाफ येत असणारा नाश्ता मम्मीने बनवलाय. तुला मम्मी खाते? आम्ही पूजा घेतो खातो. आम्ही तर खातोय बाई. तुम्ही खावा परत ना काय इथलं गावात आले राहू दे. जाम भारी वाटते. कसं वाटते? मकर पण एकदम फुल झालेला आहे, टाकाटक आहे का नाही. तर त्या खाण्यामध्ये व्यस्त आहे. पण आता जर आम्ही परत फ्रेश बीश होतो, पूर्ण आंघोळ वगैरे करून नंतर मग एकदम वेगळ्या गेटअपमध्ये तुम्हाला भेटतो. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे. तर मित्रांनो पाहिलंच ना, खूप सुंदर असा मकर झालाय. आणि ॲक्च्युली आम्ही रात्रभर जागलो, त्यामुळे मग आता मी थोडा आराम केला होता आणि म्हणून मध्ये थोडासा ब्लॉग बनवायला नाही मिळाला. तर दुपार झाले, आम्ही जेवण वगैरे थोडा आराम करतो परत, कारण की खूपच जागरण झालं. 2 दिवस आधीची रात्र आम्ही ड्रायव्हिंगमध्ये घालवली, आता नंतरची रात्र आम्ही मकर बनवण्यामध्ये घालवली. ती इतकी झाली नसती, पण ते काही म्हणजे प्रॉब्लेम, लाईट गेली, मध्ये टिश्यू पेपर उडाले हे वगैरे भरपूर काय काय झालं. त्यामुळे इतकं काही बोलतो ना आपण त्यात वेळ देता आला नाही मकर बनवण्यामध्ये. पण जे काय आउटपुट आहे ते तुमच्या समोर आहे. म्हणजे इतकी रात्र जागल्यानंतरला जे पूर्ण असं ताणतणाव होता, तो हे असं रिझल्ट बघितल्यावरती खूप मनाला असं सुख मिळालं. आम्ही दोघंही रात्री 1ही मिनिटं झोपलो नव्हतो, म्हणजे कंटिन्यू काम करत होतो आणि मग असा आउटपुट मिळणारच होता. चला आता हा ब्लॉग मी इथं संपवतो. खूप पाऊस आहे, मी आता फिरायला जातोच आहे. बघू काय मिळालं तिकडे तर दाखवतो तुम्हाला, नाहीतर हा ब्लॉग इथं संपवतो. कारण की ही पूर्ण एक सिरीज येणार आहे. त्यात किती येतील ब्लॉग ते मला माहिती नाही एक्झॅक्टली, जसं पहिला पण तुम्हाला सांगितलं. पण आत्तापुरती इथेच रामराम घेतो. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ही सिरीज खूप धमाल मस्तीने भरलेली असणार आहे. याच्यामध्ये आज तर फक्त मकर आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, पण येणाऱ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये आपण खूप धमाल मस्ती करणार आहोत. खूप आमच्या गावातल्या प्रत्येक प्रथा तुम्हाला कळणार आहेत. नमन कलाकार किती आहेत आमच्या गावामध्ये, किती कला
जपली जाते, किती लोककला आहे, जाकडी आहे वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो. घराघरामध्ये गणपतीच्या दिवशी काय काय धमाल मस्ती असते, का घरातले एकत्र मिळून नाचतात वगैरे, ते सगळं बघायला मिळणार आहे. त्यामुळे काहीच मिस करू नका. लगेच जाऊन सबस्क्राईब करा, लाल बटनवरती नाचा, जाकडी करा, काळी करा, नोटिफिकेशन बेल दाबा. आणि इकडे प्रतीकबाई बाय करा आपल्या मित्रांना. बाय बाय. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला भेटूया. गणपती बाप्पा मोरया.